मित्रांनो नमस्कार. काल झालेला ग्रुप बीचा पेपर आज आपण त्याच्यावर चर्चा करणार आहोत. तुम्हाला माहीतच आहे आयोगाने काठिण्य पातळी वाढवलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी कट ऑफ सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. काही प्रश्न आपण डिस्कस करूयात आणि येणाऱ्या काळामध्ये तुमचा अभ्यास कशा पद्धतीने तुम्ही करायला हवा याबद्दल थोडी आयडिया तुम्हाला या व्हिडिओतून भेटेल. ठीक आहे, तर पूर्ण व्हिडिओ बघा. शेवटी तुम्हाला मी कट ऑफचं काय प्रिडिक्शन आहे ते मी सांगेल आणि तुम्हाला माहिती आहे आत्ताच आन्सर कीसुद्धा आलेली आहे. त्यामुळे हा अंदाज आपण पूर्ण पेपरचं ॲनालिसिस करून सांगूयात. तर तत्पूर्वी बघू की ज्या विद्यार्थ्यांनी माझं चॅनल जॉईन केलेलं नसेल, ऑफिसर्स ड्रीम नावाचं माझं चॅनल आहे, ऑफिसर्स ड्रीम टेलिग्रामवर. बेसिकली मी राज्यसेवेसाठी व्हिडिओ बनवतो. तुम्ही मला ओळखत असाल की राज्यसेवेचे मेन्सचे जे व्हिडिओ आहेत ते मी बनवायचो. PYQ ॲनालिसिस मी केलेलं आहे त्याच्यामध्ये. तर आता भरपूर विद्यार्थ्यांची अशी मागणी होती की सर तुम्ही कंबाईनचं पण थोडंफार सांगा. तर त्यासाठी आपण हे कंबाईनचे म्हणजे कट ऑफ सांगण्याचा प्रयत्न करतो किंवा कंबाईनचे काही पेपर्स किंवा काही कंटेंट आणण्याचा प्रयत्न करूयात आपण. तर त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला आधी सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे येणाऱ्या काळामध्ये जे काही नवीन नवीन व्हिडिओ मी बनवेल ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर बघूयात बी सेट आपण पाहतो आहे. सर्वात आधी तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे की पेपर पॅटर्न कसा असतो आणि त्यानुसार तुम्हाला सेक्शन वाईज आठवलं पाहिजे पेपरमध्ये. जर तुमची रिव्हिजन चांगली नसेल, तुम्हाला सेक्शन वाईज काही गोष्टी आठवत नसतील, तर तुमचं टाईम मॅनेजमेंट इथं बिघडतं. कारण की जर तुम्हाला GSला जास्त वेळ लागत असेल तर प्रॉब्लेम होतो तुम्हाला मॅथ रिझनिंगमध्ये. ठीक आहे, सर्वप्रथम मी तुम्हाला पॅटर्न सांगतो, काही विद्यार्थ्यांना माहिती नसेल त्या लोकांसाठी. तर बघा, याच्यामध्ये तुम्हाला जिओग्राफी आणि हिस्ट्री याला फार कमी वेटेज आहे. फक्त 10 प्रश्न विचारले जातात आणि मी बघतो रीडिंगमध्ये विद्यार्थी सर्वात जास्त अभ्यास हिस्ट्रीचा आणि जिओग्राफीचा करत राहतात. पण आयोगाने यावेळेस सगळा टोटली पॅटर्न चेंज केलेला आहे. त्यामुळे तुम्ही त्याच्यावर किती डिपेंड राहणार आहे हे येणाऱ्या काळामध्ये तुम्ही ठरवा. ठीक आहे, 10 प्रश्न येत आहेत फक्त, त्याच्यामुळे तुम्हाला पॅटर्न माहिती हवा. त्यानंतर पॉलिटी हा सोपा सब्जेक्ट आहे, त्याच्यावर 15 प्रश्न येतात. तर हा तुम्हाला बेनिफिशियरी असणार आहे. इनपुट आउटपुट रेशो याचा चांगला असतो. इकॉनॉमिक्सचं पण तसंच आहे, 15 प्रश्न असतात. नंतर जनरल सायन्स आहे आपल्याला, ते 15 मार्काला येतं, 15 प्रश्नांना येतं. ठीक आहे, त्यानंतर करंट अफेअर्स आहे, 15ला आहे. आता बघा, यामध्ये हे जे 2 सब्जेक्ट आहेत 15-15चे, पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स, यामध्ये तुम्ही मार्क्स घेऊ शकतात. जिओग्राफीमध्ये मार्क्स घेऊ शकतात. हिस्ट्रीमध्ये आजकाल तुम्हाला माहिती आहे हिस्ट्री हे फार डिफिकल्ट पद्धतीचं विचारलं जातं, पण वेटेज कमी आहे. सायन्समध्ये तुम्ही मार्क्स घेऊ शकतात. करंट अफेअर्सचं आजकाल काय करतो आहे आयोग, करंट अफेअर्समध्ये मागच्या 2 वर्षातलं, 3 वर्षातलं, 2-3 वर्षापूर्वीचे बजेट, 2-3 वर्षापूर्वीचं इकॉनॉमिक सर्वे, योजना पण जुन्या विचारतं आहे. ठीक आहे, त्यामुळे जे करंट अफेअर्स आपण 6 महिन्यातलं वाचून जातो, सिम्प्लिफाईड किंवा जे परिक्रमा वगैरे आपण वाचून जातो, तर त्यातलं काही पडताना दिसत नाही आहे. ठीक आहे, आणि इतके हॉट इश्यू असतानासुद्धा आयोगाने त्याच्यावर न विचारता आयोग काय करतो आहे, मागं जातो आहे. ठीक आहे, तुम्ही आता तुम्हाला दिसेलच काही प्रश्न असे आहेत की ते राज्यसेवा मेन्ससाठीचे प्रश्न आहे, आपण असं म्हणू शकतो. ठीक आहे, तर त्या पद्धतीचे प्रश्न आयोगाने सेट केले, त्याच्यामुळे भरपूर प्रश्नांमध्ये ट्रॅप होता. त्यानंतर मॅथ रिझनिंग 20 क्वेश्चन असतात, हे तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे. आधी 15 होते, आता 20 झालेले आहेत. तर याचं पण खूप वेटेज असतं आणि 20 मिनटं तुम्हाला जर मिळालेत तर तुमचे हे 20 प्रश्न सॉल्व होतात. पेपरमध्ये तुम्हाला माहिती आहे 11:40 किंवा 11:35 तुमचं सगळं GS व्हायला हवं. जर ते होत नसेल तर ती तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे. ठीक आहे, तर सगळा जो पूर्ण विषय असतो कंबाईन बीसाठी तो असतो टाईम मॅनेजमेंटचा. ज्या विद्यार्थ्यांना टाईम मॅनेजमेंट जमलं ते विद्यार्थी याच्यामध्ये सक्सेसफुल होणार आहेत. आता पुढे बघूयात आपण कशा पद्धतीचे प्रश्न आयोगाने विचारलेले होते. बघा, हा पहिला प्रश्न आहे. याच्यासाठी तुम्हाला काय अपेक्षित आहे, क्रांतिकारक चळवळी. आयोगाने इथे काय केलं, एक नॉर्थ इंडियातलं विचारलं. तुम्हाला माहिती आहे क्रांतिकारक चळवळी बंगालमधल्या, पंजाबमधल्या आणि महाराष्ट्रामधल्या आणि काही बाहेरच्या देशामध्ये सुद्धा क्रांतिकारक आपले होते. त्या पद्धतीचे प्रश्न आयोग वारंवार विचारतो. याच्यामध्ये बघा, भगतसिंग राजगुरू, इकडे नाशिकचं विचारलेलं म्हणजे महाराष्ट्रातलं विचारलेलं 2. म्हणजे ते काय करतायत, क्रांतिकारक चळवळी एका टॉपिकवर नाही विचारत आहे. पंजाबचे, बंगालचे आणि महाराष्ट्रातले या तिघांचं ॲडिशन करून मल्टिपल चॉईसमध्ये प्रश्न विचारले जात आहेत. त्याच्यामुळे तो काय होतो आहे, प्रश्न वेळ खाऊ होतो आहे. तुम्हाला इथं वेळ पुरत नाहीत पेपरमध्ये. त्याचं कारण हेच आहेत. बघा, 1 लाईनर प्रश्न नाही हा. ठीक आहे, तर हा एक प्रश्न झाला. पुढचा बघा, मोर्ले मिंटो 1909ची सुधारणा, घटनात्मक सुधारणा आपण करून जातो. 1909, 1919, 1935चे कायदे आपण करून जातो. पण इथे काय केलं त्यांनी, विधानं विचारलेले आहेत की वक्तव्य कोणी केलेले, त्याच्यामुळे प्रश्न डिफिकल्ट होऊन जातो. पुढचा प्रश्न बघा, गोपाळकृष्ण गोखले, परत मल्टिपल चॉईस क्वेश्चन. ठीक आहे, हा पण डिफिकल्ट जातो मुलांना.
ट्रॅप तर भरपूर ठिकाणी आहे. हा प्रश्न आपण म्हणू शकतो PYQ असू शकतो. हा ऑल इंडिया ट्रेड युनियनचा आहे, PYQचा आहे हा. तर यामध्ये कोण नाही आहे असं आपण जिथं आता पेपरमध्ये इथं गोल करायला हवं. ठीक आहे, कोण हजर नव्हतं, या पद्धतीच्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या तुम्ही काळजीपूर्वक तिथं हाताळल्या तर काही डिफिकल्ट क्वेश्चनसुद्धा तुमचे तिथं सॉल्व्ह होऊ शकतात. पण आपण त्या स्ट्रेसमध्ये या पद्धतीने आपण सॉल्व्ह नाही करू शकत. काही विद्यार्थी किंवा काही टीचर काय करत आहेत, कट ऑफ देत आहेत किंवा सांगत आहेत की पेपर सोपा होता किंवा मीडियम होता, पण त्या लोकांनी ऑलरेडी पेपर दिलेला नाही आहे. आता मी हा स्वतः पेपर दिलेला आहे, त्यामुळे मी सांगू शकतो की कशा पद्धतीने पेपर असतो, त्या एका तासाचा स्ट्रेस कसा असतो, त्या सेंटरमधलं जे काही पुन्हा ॲटमॉस्फिअर आहे त्याच्यावर सगळं डिपेंड असतं की तुमचं माइंडसेट कसं आहे, यावर ते सगळे प्रश्न कसे अटेम्प्ट होतील ते त्यावर डिपेंड असतं. त्यामुळे कट ऑफ सांगताना किंवा ह्या गोष्टींचं ॲनालिसिस करताना स्वतः तो अनुभव घेतला पाहिजे, तर तो जो काय आहे तो चांगल्या पद्धतीने तो सांगू शकतो. 1857चं विचारलं पण परत वक्तव्य दिलेले. ठीक आहे, असे प्रश्न हे थोडे डिफिकल्ट जातात. पुढे लोकमान्य टिळक, बघा आता हे थोडं सोपं होतं की कोणाला पाठवलं होतं हे बंदुके किंवा बॉम्ब बनवण्यासाठी, तर हा प्रश्न सोपा होता, खूप वेळा वाचलेला असतो. त्यानंतर पुढे बघा, वसाहतवादामुळे भारतात खालीपैकी कोणते परिवर्तन घडून आले, तर हा प्रश्न ॲनालिटिक केले बऱ्यापैकी सगळ्यांना येतो. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे हा डिफिकल्ट जातो खूप जणांना, कारण की वाचलेलंच नसतं. ठीक आहे, मेकॉले, एल्फिस्टन, क्लार्क आणि ॲमस्ट, असं डिफिकल्ट पद्धतीचा प्रश्न हा काही विद्यार्थ्यांना जाणार. हा डिफिकल्ट, हा प्रश्न सोपा जाणार का तुम्ही एकच कीवर्ड बघणार, दिग्दर्शन. ठीक आहे, तुम्हाला फक्त कीवर्ड बघता आलं पाहिजे त्या फास्ट वेमध्ये. ठीक आहे, कमी वेळेमध्ये कशा पद्धतीने कीवर्ड फाइंड आउट करून मी उत्तर देतो याचा विचार तुम्ही केला पाहिजे. आता बघा, कर्वे यांच्यावर प्रश्न आलेला, वीरा शिंदेवर यांच्यावर प्रश्न येतो, महात्मा फुले यांच्यावर प्रश्न येतो, लोकमान्य टिळकांवर प्रश्न येतो. हे वारंवार येणारे प्रश्न आहे. तुम्ही जर वेगवेगळ्या पद्धतीचे समाजसुधारक करून जात असाल की जे कधी विचारत पण नाही आयोग, तर काय उपयोग आहे का त्याचा. आता मी बघतो विद्यार्थ्यांना की प्रबोधनकार ठाकरे वाचतायत किंवा असे समाजसुधारक वाचतायत की जे वारंवार विचारले नाही जाते पेपरमध्ये, जे खूप फ्रिक्वेंटली विचारल्या जातात, त्यावर तुम्ही लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं. तर ह्या 10 प्रश्नांमध्ये मी सांगेल 5 जरी बरोबर आले तरी खूप चांगला स्कोर आपण म्हणू शकतो. 10 पैकी 5, ठीक आहे, चांगला स्कोर म्हणता येईल 5 जर प्रश्न तुमचे बरोबर आलेले असतील तर. इतिहासामध्ये पुढचा प्रश्न बघा, त्यांनी शहरी एकत्रीकरण, अर्बन ॲग्लोमेरेशनवर प्रश्न विचारलेला आहे. तर हा पण वेगळ्या कॅटेगरीतला प्रश्न, जसं ट्रॅडिशनल प्रश्न आयोग विचारतो जिओग्राफीवर, तशा पद्धतीचा प्रश्न नाही आहे हा. बघा, आता यांनी सरळ सरळ न विचारता किंवा ते एक सौर प्रकल्प देऊन ते कोणत्या जिल्ह्यात आहे असं न विचारता 150 मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे अशा पद्धतीचे प्रश्न विचारायला लागला आहे आयोग. ठीक आहे, म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न न विचारता इनडिरेक्टली प्रश्न विचारतो आहे, त्याच्यामुळे ट्रॅप आणि थोडी डिफिकल्टी लेवल वाढते. ठीक आहे, पुढे सियाचीन लडाखमधील कोणती हिमनदी. आता बघा, आपण महाराष्ट्रातल्या संदर्भात जास्त वाचून जातो. आयोगाने काय विचारलं तुम्हाला, ग्लेशियर विचारलं. ठीक आहे, इंडियाच्या बाबतीत विचारलं, तर याची पण तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. नेक्स्ट टाईम तुम्हाला राष्ट्रीय उद्यान विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, किंवा तुम्हाला जे काही बायोस्फिअर रिझर्व आहे ते पण विचारलं जाऊ शकतात, अभयारण्य विचारले जाऊ शकतात, खाणी विचारल्या जाऊ शकतात ओडिसामधल्या, झारखंडमधल्या. ठीक आहे, गंगेचा प्रदेश विचारला जाऊ शकतो इंडियाच्या बाबतीत. पुढे हा प्रश्न सोपा आहे पण लेंदी आहे. ठीक आहे, 2000 आपली जनगणनेवर प्रश्न विचारलेला. आता बघा, इथं किती मोठे तुम्हाला राज्य देऊन ठेवलेले आहेत. या राज्यांमुळे तुम्हाला वेळ जातो, तुमचा सगळं वाचावं लागतं तुम्हाला, तिथं तुम्ही ओव्हर थिंक करत राहतात, त्याच्यामुळे तुमचं इथं टाईम पण जातो आणि प्रश्नही चुकण्याची शक्यता जास्त राहते. पुढचा प्रश्न बघा, हा सरळ सरळ प्रश्न विचारला होता, याच्यात मुद्दामून हा जो ऑप्शन टाकलेला होता त्याच्यामुळे मुलं कन्फ्यूज व्हावे ही त्यांची अपेक्षा होती. पुढे बघा, हा प्रश्न इरिलेव्हंट आहे, समजा आपण काही एवढं इयर वगैरे पाठ करून जात नाही कोणाचे. ठीक आहे, त्याच्यामुळे हा डिफिकल्ट होता, स्किप करायला पाहिजे होता. त्यानंतर हा प्रश्न आहे, हा पण अवघड आहे प्रश्न, अयोग्य विचारलेले. नाहीतर आयोग काय करतो, जोड्या लावा विचारतो, पण यावेळेस जोड्या लावा न विचारता काय विचारलं, 4 विधानं देऊन टाकले आणि त्याच्यापैकी कोण चुकीचं आहे, कोणतं चुकीचं आहे हे आपल्याला ओळखायचं होतं. त्या स्ट्रेसमध्ये हा प्रश्न लवकर येत नाही. तावरजा, उमरझरी, चिखली आणि शिवडाव अननोनवाले प्रकल्प आहेत, जास्त आपल्या चर्चेत नसतात, वाचण्यात पण नसतात. पुढे उपनद्या, हा सोपा आहे प्रश्न आहे. त्यानंतर महाराष्ट्राच्या संदर्भात जिल्हा बघा, इथं काय तलावाचे शहर आहे आणि मुशी जातीचे गवत, त्याच्यावरून तुम्ही अंदाज लावायला हवा होता. त्यानंतर महाराष्ट्राच्या ईशान्य भागात खालीपैकी कोणत्या, हा सोपा प्रश्न होता. ठीक आहे, तर 20 पैकी मी सांगतो, याच्यामध्ये तुम्ही 8 ते 7 इतके बरोबर आणू शकतात, एवढे बरोबर येऊ शकतात तुमचे. ठीक आहे, इतिहासामध्ये किती बघितले आपण, 5, आणि इथे जर बघितलं तर 7 बरोबर येण्याची शक्यता आहे. ठीक आहे, म्हणजे 12 प्रश्न इथं तुमचे बरोबर येऊ शकतात इतिहासामध्ये आणि भूगोलामध्ये. ठीक आहे, हे कमी बजेटवाले सब्जेक्ट आहेत.
पुढचा सब्जेक्ट बघूयात. बहुराष्ट्रीय कंपन्या हे मेन्समध्ये विचारायचे MNCवरचे प्रश्न, तर ते इथे विचारायला लागलेले आहेत. योग्य विधान सांगा म्हणतायत. ठीक आहे, मेन्सच्या लेवलचा प्रश्न आहे हा. तर जास्त काही याच्यात फॅक्च्युअल डेटा नव्हता, म्हणजे उत्तर बरोबर येऊन जाईल विद्यार्थ्यांचं. त्यानंतर हा सोपा प्रश्न आहे. ठीक आहे, कोणते कामाचा, बघा इथं थोडं त्यांनी ग्रामॅटिकल मिस्टेक केले, पण तुम्ही इंग्लिशमध्ये वाचू शकतात. इज नॉट अमॉंग देम. ठीक आहे, कोणत्या कामाचा त्यात समावेश होत नाही असं त्यांना विचारायचं आहे. तर बघा याचं सोपं उत्तर RBI आणि हे उत्तर असणार आहे शेअर बाजार नियमन. पुढे जाऊयात. GPI विचारला. बघा आता तुम्हाला माहिती आहे आयोग काय करतो, HDI विचारतो. ठीक आहे, GII विचारतो, MPI विचारतो, राईट. त्यानंतर GHI, GDI. ठीक आहे, त्यानंतर MPI झालेलं आहे. तर या पद्धतीचे जे इंडेक्स आहेत ते आयोग वारंवार विचारतो. ठीक आहे, पण आयोगाने यावेळेस काय केलं, थोडा वेगळ्या प्रकारचा विचारण्याचा प्रयत्न केला. इंडेक्स जेंडर पॅरिटी इंडेक्स विचारलेला आहे. तर मागच्या वेळेस तुम्हाला माहिती आहे PHDI पण विचारला जातो, प्लॅनेटरी HDI. त्या आयोगाचं एक टेंडन्सी झालेली आहे आता की थोडं वेगळ्या पद्धतीचे जे इंडेक्स असतात ते विचारायला लागला आयोग. इथे SDG इंडेक्स पण असतो, तोही विचारला जाऊ शकतो. तर एवढे इंडेक्स करणं आपल्याला गरजेचे आहेत. ठीक आहे, जे बेसिक आहेत HDI, GII, MPI हे तर करायचेच आहेत आपल्याला. यांचे पॅरामीटर्स आपल्याला पाठच पाहिजे की याच्यामध्ये कोणकोणते पॅरामीटर वापरतात. ठीक आहे, जेंडर इम्पॉवरमेंट मेजर्स पण विचारलं जातं, जेंडर इम्पॉवरमेंट मेजर्स. तर इतके आपल्याकडं इंडेक्स आहेत. तर तुम्हाला अभ्यास करताना ह्या काळजी घ्यायची आहे की आपल्याला वारंवार कशावर प्रश्न येत आहेत. तो जो बेस आहे आपला तो आपला पक्का पाहिजे. आयोगाने कशाही पद्धतीचे प्रश्न विचारले तर त्यात चुकायला नको. पुढे प्राथमिक तूट हा सोपा प्रश्न होता सार्वजनिक वित्ताच्या संदर्भात. आता बघा आयोग काय करतो, प्रत्येक वेळा अकाउंटिंग किंवा ऑडिटिंगवर प्रश्न विचारायला लागला आहे. आता अकाउंटिंगवर प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, आय थिंक लास्ट टाईम ऑडिटिंगच्या जे काही प्रिन्सिपल्स आहेत त्याच्यावर प्रश्न विचारलेला होता, त्यावेळेस अकाउंटिंगवर विचारला. ठीक आहे, हा लॉजिकली सॉल्व होतो, इतका काही डिफिकल्ट नव्हता. पण आपल्याला हे करून ठेवायला लागणार आहे की अकाउंटिंग काय आहे, ऑडिटिंग काय आहे. ठीक आहे, ऑडिटिंग कशा पद्धतीने चालतं प्रशासनामध्ये, तर त्या गोष्टी तुम्हाला बघणं गरजेचं असणार आहे येणाऱ्या पुढच्या एक्झामसाठी. आता बघा हा जुना प्रश्न विचारला, फार जुनं बजेट विचारलं, 2023-24चं बजेट विचारलेलं आहे. त्यातलं जे सप्तर्षी होतं त्याच्यापैकी कोणतं क्षेत्र हे सप्तर्षीचा भाग नव्हतं, अशा पद्धतीचे प्रश्न म्हणजे थोडं जुनं विचारलं जाते. ठीक आहे, हे आपल्याला काय अपेक्षित नसतं की आपण जुने इकॉनॉमिक सर्वे किंवा जुनं बजेट वाचून जाणं. ठीक आहे, काहींना सोपं जाणार, काहींना अवघड जाणार. ठीक आहे, आणि 1 लाईनर प्रश्न आहे. पुढे 2004-5 नंतर दिसून येणारा मोठा बदल म्हणजे भारतीय शेतीतील कमी होत जाणारी शेतमजुरांची संख्या, याला कोणत्या प्रकारचा बदल म्हणतात. ठीक आहे, हा जो प्रश्न आहे तो ॲनालिटिकल प्रश्न आहे, तिथं विचार करायला लावतो हा प्रश्न. ठीक आहे, भरपूर मुलं इथं 1 नंबर आणि 3 नंबरमध्ये कन्फ्यूज असतील. त्यानंतर मौद्रिक धोरणाच्या संख्यात्मक, हा खूप कॉमन प्रश्न आहे. संख्यात्मक साधनं म्हणजे क्वालिटेटिव्ह किंवा क्वांटिटेटिव्ह असे 2 साधनं विचारलेच जातात नेहमी. तर हा पण तरी इथं आयोगाने जे काही RBI शब्द वापरलेला ना, म्हणजे SLR आणि CRR हे फार कॉमनली विचारलं जातं. तर यावर तुम्ही एकदा ते बघितलं पाहिजे मॉनिटरी पॉलिसीसाठी. पुढे मर्यादा विचारलेला आहे नॅशनल इन्कमवर. नॅशनल इन्कमवर 2 प्रश्न आहे बघा, इथं हा एक प्रश्न आहे, नॅशनल इन्कमच्या व्याख्येवर विचारलेला आहे, डेफिनेशनवर. दोन्ही प्रश्न सोपे आहेत. ठीक आहे, त्यानंतर औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक. ठीक आहे, IIP आपण त्याला म्हणतो. ठीक आहे, तर त्याचा विचारलेला होता प्रश्न. तर हाही लॉजिकली लागून जातो, वरीलपैकी सर्व दिलेलं असेल विद्यार्थ्यांनी उत्तरं. ठीक आहे, त्यानंतर ग्रामीण युवकांना ट्रायसम योजना कधी आलेली आहे आणि राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम कधी आलेला आहे. हे जुन्या योजना तुम्हाला करणं भाग याने प्रत्येक वेळा विचारतात असते. मनरेगा विचारलेलं आहे खूप वेळा भारत निर्माण नावाची एक योजना विचारलेली आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जुन्या योजना करायच्या आहेत, पण कशा पद्धतीने करायच्या आहेत, त्यांचे इयर्स आणि त्याचे उद्दिष्ट. या व्यतिरिक्त आयोग काय जास्त डिटेलमध्ये जाणार नाही प्रीच्या बाबतीत तरी. पुढे महेंद्र देव आणि सी रवी यांनी दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येची गणना कशाच्या आधारावर केली. आपण नेहमी काय वाचतो, तेंडुलकर समिती वाचून जातो, रंगराजन समिती वाचून जातो, लकडवाला समिती वाचून जातो. पण आयोगाने काय केले, यावेळेस थोडे हटके प्रश्न विचारले. ठीक आहे, त्याच्या पुढचं व्हर्जन विचारलं असं तुम्ही म्हणू शकता. एक लेवल जास्तीचे विचारतं आहे आयोग. त्याच्यामुळे तुम्हाला तुमचा अभ्याससुद्धा वाढवावा लागणार आहे. जे ट्रॅडिशनल पद्धतीचे प्रश्न असतात ते आजकाल येत नाही आहेत. ठीक आहे, ॲनालिटिकल प्रश्न येत आहेत. तर हाही प्रश्न एक डिफिकल्ट जाऊ शकतो ज्यांनी वाचलेलं नसणार त्यांच्यासाठी. लोकसंख्येचा लाभांश म्हणजे काय, ही संकल्पना सोपी आहे, येऊन जाईल. अर्थसंकल्पातील विकास आहेत तर खर्च, हा पण प्रश्न सगळ्यांना येऊन जाईल. नॉन डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर विचारलं होतं. ठीक आहे, जर इकॉनॉमिक्सचा विचार केला तर मी सांगू शकतो की 10 ते 11 बरोबर येण्याचे चान्सेस आहे. बऱ्यापैकी सोपाच होता इकॉनॉमिक्स. 10 प्रश्न तरी बरोबर येऊ शकतात असा एक माझा अंदाज आहे.
10 प्रश्न. ठीक आहे. वर जे आपण बघितले होते बघा, आता आपण तिथं वर जे काही जिओग्राफीमध्ये बघितलं आणि इतिहासामध्ये बघितलं, तर आपण इतिहासाचे 5 क्वेश्चन पकडले होते की 5 प्रश्न हे बरोबर येऊ शकतात, आणि जिओग्राफीचे 7 पकडले होते, म्हणजे 12 प्रश्न आपण पकडले होते. आणि आपण जर आता इकॉनॉमिक्सचं बघितलं तर 10 प्रश्न हे बरोबर येऊ शकतात. म्हणजे इथे किती झाले आपले 22 प्रश्न आतापर्यंत तुमचे बरोबर येण्याची शक्यता आहे. म्हणजे ॲव्हरेज विद्यार्थी तितके मार्क घेऊ शकतो. आता इथून करंट अफेअर्स सुरू झालं. महाराष्ट्र भूषण पुरस्कार विचारलं. ठीक आहे. जुने पुरस्कार विचारले, त्यांचा क्रम लावायला विचारलं होतं. हा इझी प्रश्न आहे. पुढे खानमिगो, हा एक कधी वाचलेला नसणार प्रश्न. ज्यांनी वाचलं असेल त्यांना येईल, त्यांनी नाही वाचलं त्यांना नाही येणार. 1 लायनर प्रश्न आहे. ठीक आहे. आता खूप जणांनी इथं मिगोवरून मायग्रेशन दिलं असणार, खानवरून कोणी इस्लामिक स्टडीज दिलेलं असणार आहे. आयोगाचे ते ट्रॅप असतात. ठीक आहे. तुम्ही आता आन्सर कीनुसार चेक केलंच असेल. व्हर्टिकल फार्मिंगचा फायदा नाही म्हणताय. ठीक आहे. इथं नाही हा शब्द खूप जणांनी मिस केला असेल. ठीक आहे. तर त्याचं उत्तर तुम्ही बघून घ्या. फक्त मी सांगतो काय की कोणता प्रश्न सोपा आहे, कोणता प्रश्न टॅकल होऊ शकतो, आणि तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने प्रिपेअर करायला पाहिजे याबद्दलच आपण जास्त चर्चा करणार आहोत. आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला कट ऑफ सांगतोच मी. बेटी बचाव बेटी पढाव सोपं होतं. मिशन शक्ती बघा, थोडा जुनी योजना आहे. याच्यात पण खूप जण कन्फ्यूज झाले असणार आहे की अंतराळ द्यायचं की महिला सक्षमीकरण द्यायचं. कन्फ्युजन होतं याच्यामध्ये. हा प्रश्न आहे. आपण काय करतो, शुभांशु शुक्ला वाचून जातो. पण काय विचारलं त्यांनी, पहिले भारतीय नागरिक की जे खाजगी याच्यातून जात आहेत. ठीक आहे. तर हाही प्रश्न ज्यांनी वाचला असेल त्यांना येणार, त्यांनी नाही वाचलं त्यांच्यासाठी हा डिफिकल्ट क्वेश्चन आहे. पुढे हा प्रश्न खूप डिफिकल्ट आहे असं मी समजतो. सोपा आहे प्रश्न, पण ज्यांनी 2024चं इलेक्शन फार डिटेलमध्ये केलेलं असणार आहे त्यांनाच हा प्रश्न आठवेल. ठीक आहे. त्यानंतर लिगोचं त्यांनी बघा, आता हा एक कसं आपण या पद्धतीचे प्रश्न वाचत नाही, कारण की एवढे हॉट टॉपिक्स असताना आपण इतक्या लेवलला करंट अफेअर्स कधी करत नाही. ठीक आहे. हा पण प्रश्न डिफिकल्ट जाऊ शकतो. पुढचा हा प्रश्न सोपा जाईल. पद्मभूषण आपण बऱ्यापैकी वाचलेलेच असतात, 2025चे विचारलेले आहेत. हा प्रश्न थोडा डिफिकल्ट जाऊ शकतो की आपण एवढं डिटेलमध्ये डॉक्टर स्वाती नाईकबद्दल वाचलेलं नसतं. पुढे 17व्या ब्रिक्स परिषदेबद्दल कोणत्या विषयांवर लक्ष केंद्रित केलेलं होतं, हा प्रश्न आहे. हा थोडा डिफिकल्ट जाऊ शकतो विद्यार्थ्यांना. त्यानंतर हा प्रश्न वरीलपैकी सर्व देऊ शकतात विद्यार्थी, कारण की ऑप्शन आहे म्हणून. नाहीतर हा पण वाचलेला नसतो विद्यार्थ्यांनी. पुढे आयर्लंडचे सर्वात तरुण पंतप्रधान डब्लिनमध्ये पदभार स्वीकारला. 2024चं करंट अफेअर्स विचारलं. बघा किती जुनं करंट अफेअर्स आहे. आता 2026 चालू आहे. ठीक आहे. आणि एप्रिल 2024ची इन्सिडेंट ते विचारत आहेत आपल्याला. त्याच्यामुळे हाही डिफिकल्ट जाणार. जंगलाचा विश्वकोश, इन्सायक्लोपीडिया ऑफ द फॉरेस्ट कोणाला म्हणायचं, ज्याला माहिती आहे तेच उत्तर देऊ शकतो, कारण की 1 लायनर प्रश्न आहे. ठीक आहे. डिफिकल्ट कॅटेगरी आपण पकडूयात. पुढे दहशतवाद विरोधी परिषद 2024ची, बघा हे पण जुनं करंट अफेअर्स आहे की त्यावेळेस दहशतवाद विरोधी परिषद कोणी आयोजित केली होती. ठीक आहे. याचं पण उत्तर ज्यांना देता आलं लॉजिक लावून ते देऊ शकतात. अदरवाईज हाही प्रश्न तुम्हाला डिफिकल्ट जाऊ शकतो. तर मी समजतो की करंट अफेअर्समध्ये 8च प्रश्न असे आहेत की जे ॲव्हरेज विद्यार्थी बऱ्यापैकी सॉल्व्ह करू शकतो 15पैकी. ठीक आहे. आपण आधी 22 पकडले होते, हे 8 झाले. 30 क्वेश्चन्स आतापर्यंत एका ॲव्हरेज विद्यार्थ्याचे बरोबर येऊ शकतात. पुढचं पॉलिटी म्हणलं तर पॉलिटीमधला पहिलाच प्रश्न अभिलेख न्यायालयाचा आहे. ठीक आहे. सोपं असणार, सर्वोच्च न्यायालय त्याचं उत्तर आहे. कोणते शुल्क ग्रामपंचायत वसूल करते, हाही प्रश्न बऱ्यापैकी येणार सगळ्यांना. 12वी अनुसूचीमध्ये पण या पण प्रश्नाला काही डिफिकल्ट नव्हता, तो सोपाच होता. हाही प्रश्न सोपा होता 368च्या अंतर्गत. आणि प्रिॲम्बलच्या बाबतीत हा प्रश्न डिफिकल्ट जाऊ शकतो विद्यार्थ्यांना, केंद्र राज्य संबंध, कारण की हे जे कलम आहेत ते थोडे न वाचलेले असतात आपले, त्याच्यामुळे याच्यामध्ये थोडा डाऊट येऊ शकतो किंवा चुकू शकतात. हा सोपा प्रश्न आहे DPSPबद्दल विचारलेला. राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्याला काढून टाकता येतं, हाही सोपा प्रश्न आहे. ठीक आहे. त्यानंतर आम्ही भारतीय लोक कोणाकडून घेतलं, हे पण तुम्ही बऱ्यापैकी वाचलेलं असणार आहे, सोपाच होता. हा प्रश्न बघा, उपसरपंचांच्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव. इथं थोडं डिफिकल्ट जाऊ शकतं विद्यार्थ्यांना. कोणी जिल्हाधिकारी दिलं असेल, कोणी तहसीलदार, कोणी CO दिला असेल. हा डिफिकल्ट आहे. राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वाबाबत योग्य कथनं, हा सोपा प्रश्न आहे. त्यानंतर कलम 23 विचारलेलं आहे. इथं खूप जणांचं गोंधळ होऊ शकतो. ठीक आहे. नाहीतर बरोबर पण येऊ शकतं. डिपेंड आहे तुमचं कलम तुम्ही कशा पद्धतीने पाठ केलेले आहेत. 1947च्या भारतीय स्वातंत्र्य कायद्याने संविधान सभेच्या स्थितीत बदल केले. काय काय बदल केले, इथं बघा हा कीवर्ड होता याच्यामध्ये फक्त रवींद्र प्रसाद. राजेंद्र प्रसाद हवं होतं, रवींद्र प्रसाद. म्हणजे तुमचं तिथं माइंडसेट किंवा तुमचं स्ट्रेस लेवल कसं मेंटेन करताय तुम्ही, यावर हा प्रश्न डिपेंड होता. ठीक आहे. तुमचं लक्ष जायला पाहिजे होतं डॉक्टर रवींद्र प्रसाद, तर रवींद्रने राजेंद्र पाहिजे होतं असं काहीतरी. म्हणजे तुम्हाला कीवर्ड फाइंड आउट करणं हे महत्त्वाचं असतं पेपरमध्ये. इथं अभ्यास तुमचा कामा नाही आहेत. तुमचं आपण म्हणूया सेन्स ऑफ ह्युमर किंवा त्यावेळेचं अटेन्शन हे तिथं कामा येत असतं पेपरमध्ये.
भारतीय राज्यघटनेचा बघा हा कलम विचारलेला आहे, साधा सिंपल सोपा प्रश्न. हा प्रश्न डिफिकल्ट आहे, ठीक आहे. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था कोणाशी संदर्भात आहे ते सोपंच आहे. बघा पॉलिटीमध्ये जर मी विचार केला तर 12 प्रश्न हे बरोबर येण्याचे चान्सेस आहे, कारण की थोडं इझीच होतं पॉलिटी आणि जास्त कॉम्प्लिकेटेड नव्हतं. ऑलरेडी आपण 30 प्रश्न बघितले, 30पैकी हे 12, ठीक आहे. म्हणजे 42 प्रश्न इथं विद्यार्थ्यांच्या बरोबर येऊ शकतात. शेवटचं सेक्शन आहे आपलं सायन्सचं. तर हा प्रश्न सोपा होता, साऊंडबद्दल विचारलेला. हाही प्रश्न सोपाच होता बऱ्यापैकी, पण हे पॅटर्न तुम्ही लक्षात ठेवा की हे जे पॅटर्न विचारता आहेत ते सत्य सत्य इथं असत्य या पद्धतीचे जे पॅटर्न आहे तर त्यासोबत तुम्ही फॅमिलियर असायला हवे. तर हा प्रश्न डिफिकल्ट जाऊ शकतो खूप जणांना. त्यानंतर हाही प्रश्न डिफिकल्ट जाऊ शकतो जर तुम्हाला कन्फ्युजन असेल कॉपरमध्ये आणि इंडियममध्ये. हाही प्रश्न डिफिकल्ट जाणार आहे भरपूर जणांना, कारण समजणारच नाही नेमकं काय काढायचं आहे, ठीक आहे. हेमेटाईट येऊन जाईल. डिप्लोटाईड हा डिफिकल्ट क्वेश्चन आहे, हा पण काही जणांना डिफिकल्ट क्वेश्चन आहे. हा याचं लॉजिक लावू शकतात, सोपा असेल हा. हा ज्यांनी प्लांट डिसीजेस वाचलेले आहेत की व्हायरसमुळे होणारे, बॅक्टेरियामुळे होणारे, तर त्यांना हा सोपा जाईल. आणि याच्यामध्ये हिंट पण होती एक, तुम्ही बघितलं असाल, सिट्रस फ्रूट आहे ते त्यावरून. त्यानंतर त्याच्यामध्ये सोपा जाईल. आता बघा इथं आयोगाने काय केलं, नवीन इंट्रोड्यूस केलं, नन ऑफ द अबो नन ऑफ द अबो, ठीक आहे. इथं पण मुलं ट्रॅपमध्ये फसणार आहेत. तुम्हाला माहिती आहे आन्सर कीनुसार तुम्ही चेक केलंच असेल आता यांचे उत्तरं काय आहेत. पुढचा प्रश्न pH आणि रक्तातील क्षारांचे प्रमाण काय असू शकतं, किडनी वगैरे, ठीक आहे. तर हा प्रश्न पण इझी कॅटेगरीतला आहे. पाण्यात विद्राव्य असणारं जीवनसत्व हा प्रश्न इझी कॅटेगरीतला आहे. पुढे हा प्रश्न खूप लेंदी होता म्हणून खूप विद्यार्थ्यांनी वाचलासुद्धा नाही, पण हाही प्रश्न सोपा होता वाचला असता तर, ठीक आहे. तर सायन्समध्ये मी म्हणू शकतो की 8 प्रश्न बरोबर येण्याचे चान्सेस आहे, ठीक आहे. 8 प्रश्न हे बरोबर येऊ शकतात तुमचा बऱ्यापैकी अभ्यास असेल तर, कारण की जास्त काही न्यूमेरिकल्स नव्हते किंवा कॉम्प्लिकेशन्स पण नव्हतं. म्हणजे 50 प्रश्न इथे बरोबर येत आहेत GSमध्ये एका ॲव्हरेज विद्यार्थ्याचे. 50 प्रश्न, ठीक आहे. म्हणजे आपण असं पकडूयात 45 ते 50 हे प्रश्न एका ॲव्हरेज विद्यार्थ्याचे GSमध्ये बरोबर येऊ शकतात, जर त्याने त्या पद्धतीचं पेपर तिथे अटेम्प्ट केला असेल तर. त्या स्ट्रेसचं मॅनेजमेंट जर त्याने व्यवस्थित केलं असेल, टाईम मॅनेजमेंट व्यवस्थित केलं असेल तरच. अदरवाईज 45 पडणंसुद्धा फार डिफिकल्ट आहे GSमध्ये, ठीक आहे. त्यानंतर आपण आता मॅथ रिजनिंगचं बघूयात. मॅथ रिजनिंगला विषय असा होता की तुम्हाला वेळ भेटायला हवा होता. आता इथं विद्यार्थ्यांनी 20 मिनटं ठेवले होते मॅथ रिजनिंगला, पण मॅथ रिजनिंगचे प्रश्न हे डिफिकल्ट होते. त्याच्यामुळे त्या 20 मिनटांमध्ये मुलांचे 13 अटेम्प्ट झालेले आहेत, 13 ते 15 अटेम्प्ट झालेले आहेत. या आधीचे जे पेपर असायचे तिथं मुलं 18 अटेम्प्ट करून यायचे, 17 अटेम्प्ट करून यायचे, पण आता अटेम्प्ट कमी झालेलं आहे, 13च अटेम्प्ट होतो आहे. म्हणजे त्या 13पैकी कोणाचे 8 बरोबर येत आहेत, कोणाचे 10 बरोबर येत आहेत, ठीक आहे. 10 हा ॲव्हरेज स्कोर येतो आहे विद्यार्थ्यांचा. हा प्रश्न बघा हाय डिफिकल्ट जातो पेपरमध्ये, आणि असे ऑप्शन बघितले की तो विद्यार्थी तिथं स्किप करून टाकतो प्रश्न. पुढे हाही प्रश्न आहे पण लेंदी आहे. त्यानंतर हे 10% सूट 25% नफा हा इझी आहे, सॉल्व करू शकतो. हा इझी आहे, हा सॉल्व होऊ शकतो. त्यानंतर हा प्रश्न थोडा डिफिकल्ट आहे, सॉल्व होऊ शकतो पण थोडा वेळ खाऊ आहे, त्याच्यामुळे तुम्ही नंतर घेऊ शकता त्याला. हा प्रश्न जर बघितला रेशोचा आहे, हा प्रश्न सॉल्व होऊ शकतो. हाही प्रश्न सॉल्व होणार, कारण त्याच्यामध्ये बघा एकाच दिशेने दिलेलं आहे, ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे एका दिशेने असेल तर काय करतो आपण, वजाबाकी करून त्या गोष्टी काढत असतो. इथे बघा 10% सूट दिलेली, त्या वस्तूची किंमत विचारलेली आहे. हा एक सोपा प्रश्न होता. त्यानंतर हा थोडा डिफिकल्ट जाणार आहे विद्यार्थ्यांना, हे 3 पट वगैरे बघून तिथं डिफिकल्ट जातो. त्यानंतर हाही प्रश्न डिफिकल्ट जाणार आहे. आता हा प्रश्न जो तिथे वेगळ्या पद्धतीने विचारला होता की त्यांनी एक रूल दिला होता, त्या रूलला फॉलो करणारं खालचा गट आपल्याला ओळखायचा होता, की असं संख्या आहे की प्रत्येक वेळी एकाने कमी होतो, या नियमाचे पालन करणारी खालीलपैकी कोणती अक्षरमालिका आहे. वेगळ्या पद्धतीचा प्रश्न विचारला होता, ट्रॅडिशनल नव्हता. हा एक प्रश्न आहे डायरेक्शनचा. आपल्याला माहिती आहे डायरेक्शन हा नेहमी सोपा येत असतो, पण यावेळेस आयोगाने थोडा तो ट्रिकी बनवला, ट्रॅप टाकलेला आहे त्याच्यामध्ये. तर इथे पण भरपूर विद्यार्थी चुकले असतील किंवा टाईम गेला असेल त्यांचा. हा सोपा होता, वायची किंमत काढायची होती. हा प्रश्न थोडा लेंदी वाटतो आहे, पण याचं उत्तर निघतं पण वाचायला वेळ जातो, वेळ खाऊ होता. हा प्रश्न येऊन जाईल ज्यांनी अटेम्प्ट केला त्यांना, पण याच्यामध्ये पण आहे ना थोडं ट्रिकी आहेत. हा प्रश्न इतका इझी नाही हा प्रश्न, ठीक आहे. यावर ऑब्जेक्शन होऊ शकतं, बऱ्यापैकी ट्रिकी प्रश्न आहे तो. त्यानंतर हा प्रश्न खूप लेंदी आहे, याचं उत्तर सोपं आहे पण तितका वेळ नसतो आपल्याला, त्याच्यामुळे इझी कॅटेगरीतला आहे पण लेंदी आहे. हा प्रश्न ज्याला आला त्याला येणार फास्टमध्ये लॉजिक लागलं तर. दोन्ही प्रश्न तर तेच आहे, 97 आणि 98 नंबरच्या प्रश्नाचं लॉजिक लागलं तर येणार फास्ट, महिने तर वेळ खाणार. हा प्रश्न इझी आहे, यात फक्त कॅल्क्युलेशन करायचं होतं. हा प्रश्न पण इथं खूप जणांचं 2 आणि 3मध्ये
डाऊट आहे. तर बघूयात आता आयोगाचं आय थिंक उत्तर 3 नंबर आहे ती. ठीक आहे. पण इथं पण भरपूर जणं फसलेले होते या प्रश्नामध्ये. तर बेसिकली मला असं वाटतं की या 20 प्रश्नांपैकी मॅथ रिजनिंगचं, आता मी पेपर दिलेला आहे, मला टाईमनुसार जर आपण बघितलं, तो टाईम जो असतो शेवटी उरलेला, त्या टाईमनुसार हे प्रश्न सॉल्व करणं खरंच डिफिकल्ट होतं, लेंदी होते. त्यामुळे जर आपण इथं बघितलं तर ॲव्हरेज स्कोर हा विद्यार्थ्याचा येऊ शकतो 8 ते 10. 8 ते 10 ॲव्हरेज स्कोर येऊ शकतो. म्हणजे आपण जे वर आधी 50 बघितले होते किंवा 45 बघितले होते आपण, 45 ते 50 हा GSचा स्कोर कुठेतरी एका ॲव्हरेज विद्यार्थ्याचा असू शकतो. आणि मॅथ रिजनिंगचा जर आपण विचार केला तर 8 ते 10 बरोबर येण्याचे चान्सेस आहे विद्यार्थ्यांचे. म्हणजे आपण जर इथं सर्वात कमी स्कोर पकडला एका ॲव्हरेज विद्यार्थ्याचा 45, आणि इथं त्याचे 8 मार्क जर आपण घेतले, सर्वात कमी पडले त्याला मॅथ रिजनिंगमध्ये, तर तो विद्यार्थी जातो, जो ॲव्हरेज विद्यार्थी तो घेणार. आणि सपोज आपण जर GSमध्ये 50 पकडले, ठीक आहे, 50 पकडले आणि इकडे त्याचे 8 बरोबर आले, ठीक आहे, 8 किंवा आपण 10 पकडूयात, 10 बरोबर आले, तर तो त्याचे क्वेश्चन 60 बरोबर येणार. ठीक आहे. म्हणजे असा A विद्यार्थी आहे आणि हा B विद्यार्थी, असं आपण कन्सिडर करूयात. ॲव्हरेज विद्यार्थी आहे, पण कधी काय होतं, कोणाचं GS थोडं वीक असतं, कोणाला मॅथ रिजनिंगमध्ये लीड भेटते. पण मॅथ रिजनिंगचं मी असं सांगू शकतो की खूप असं 15+ मार्क पडणारे विद्यार्थी फार कमी असणार आहे. आणि ॲव्हरेज विद्यार्थी हा 8 ते 10 मार्क घेणार आहेत, कारण की तेवढा वेळच नसणार त्याच्याकडे, लेंदी पेपर असला करणार आहे. तर त्याच्यामध्ये त्याचा अटेम्प्ट असतो 90 अटेम्प्ट असणार. ठीक आहे. इथे पण जर आपण विचार केला तिथं 90 अटेम्प्ट असणार आहे विद्यार्थ्यांचा. ठीक आहे. तर याच्यामध्ये जर आपण विचार केला तर समजा आपण 60 बरोबर केलेत, तर इथं आपल्याला समजतं की 30 त्याचे चुकू शकतात. मग 30नुसार जर आपण निगेटिव्ह मार्किंग केली तर 7.5 मार्क हे त्याच्या मायनसमध्ये जातील. ठीक आहे. इकडे पण तशाच पद्धतीचं आहे. इकडे पण जर आपण विचार केला 53 आपण काढतो आहे. ठीक आहे. 90मधून आपण जर 53 काढले तर त्याचे 37 चुकत आहेत या B विद्यार्थ्याचे. 37 जर चुकले त्याचे, 37-36 जे असेल ते, तर 9.25 त्याचे मार्क्स हे मायनस होणार आहेत. ठीक आहे. तर टोटल आपण स्कोर बघितला, यातून आपण जर 60मधून 7.5 गेले तर इथं 52.5 हा स्कोर येतो A विद्यार्थ्याचा. त्यानंतर इकडे जर पाहिलं आपण तर 53मधून आपण 9.25 मायनस केले तर इथं त्याचा स्कोर येतो डायरेक्ट 43.75. ठीक आहे. म्हणजे जर जो विद्यार्थी इथं GSमध्ये फार कमी मार्क्स घेईल, म्हणजे 45च्या आसपास मार्क्स घेईल, आणि त्याला 8 मार्क जर मॅथ रिजनिंगमध्ये पडत आहेत टाईम मॅनेजमेंट न झाल्यामुळे, तर तो विद्यार्थी, आणि तो 90 अटेम्प्ट करतो आहे, आपण जर असं कन्सिडर केलं तर त्याचे 37 चुकत आहेत. ठीक आहे. तर त्याचा स्कोर येतो डायरेक्ट 43.75. आणि जो एक विद्यार्थी तो 50 बरोबर आणतो आहे GSमध्ये, आणि 10 प्रश्न हे त्याच्या मॅथमध्ये रिजनिंगमध्ये बरोबर येत आहेत, तर त्याचा 60 स्कोर येतो. त्या 60मधून 7.5 मायनस केले तर 52.5. म्हणजे ही जी रेंज आहे, ही रेंज फार महत्त्वाची आहे पेपरमध्ये. ठीक आहे. हे दोन्ही ॲव्हरेज विद्यार्थी आहेत, पण कोणाचं GS चांगलं आहे, कोणाचं मॅथ रिजनिंग चांगलं आहे. या दोघांचा जर आपण विचार केला तर आता मी कट ऑफचं थोडं प्रिडिक्शन सांगतो की कसा असू शकतो कट ऑफ. यावरूनच आपल्याला अंदाज आलाच असेल की कट ऑफची रेंज काय असेल. तर माझी आता ह्या फर्स्ट आन्सर कीनुसार जर विचारलं तर मी सांगू शकेल की 44 ते 50 या रेंजमध्ये कुठेतरी कट ऑफ असेल. ठीक आहे. 50च्या पुढे कट ऑफ जाणार नाही, एवढी तर मला गॅरंटी वाटते की 50च्या पुढे कट ऑफ जाणार नाही, हा अंदाज आहे माझा, कारण की पेपर तसा डिफिकल्ट होता. ठीक आहे. आणि जर जागा वाढल्या त्याच्यामध्ये, जर हे नवीन संवर्ग आणण्याचं म्हणतायत, तर हे नवीन संवर्ग जर याच्यामध्ये ॲड झाले तर याच्यापेक्षासुद्धा कमी कट ऑफ लागू शकतो. तर 44 ते 50 या रेंजमध्ये कुठेतरी कट ऑफ असू शकतो. तो 45 लागेल, 46 लागेल, 47 लागेल, काहीही लागू शकतो या रेंजमध्ये. मग ज्या विद्यार्थ्यांना 44+ म्हणजे मेल कॅन्डिडेट म्हणतो आहे मी, 44+ मार्क असतील तर ते मेन्स करू शकता. कारण की कसं आहे, आता हा पेपर डिफिकल्ट आहे. आता तुम्ही पोल पण बघतायत, पोलमध्ये पण तुम्हाला लक्षात आलं असेल, आणि ही रेंज पण आपण दाखवून दिलेली आहे की कशा पद्धतीचे प्रश्न होते. ठीक आहे. तर मला असं वाटतं की ह्या रेंजमध्ये 43.75 ते 52.5 या रेंजमध्ये कुठंतरी ते राहणार आहे. पण आपण फायनल काय सांगितलं, 44 ते 50मध्ये. तर याच्यामध्ये कुठेतरी हा तुमचा कट ऑफ असायला हवा. ठीक आहे. आणि आपण जर कधी डिटेल याचं ॲनालिसिस घ्यायचं असेल तर ते नंतर घेऊयाच.
आता तुम्हाला माहिती आहे की आन्सर की आलेलीच आहे. तर या पद्धतीचं कट ऑफ असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.